नमस्कार. मराठी समाचारमध्ये आपलं स्वागत. मी संपादक दीपक शिंदे. हे आपण पाहतोय चिपळूणचे सुप्रसिद्ध वैद्यकीय डॉक्टर ज्यांनी अनेक संस्थांमध्ये कामकाज करतात आणि पाहत असतात. म्हणायला गेलं तर डिझास्टर मॅनेजमेंट कमिटी महाराष्ट्र राज्य यामध्ये ते नवनिर्वाचित चेअरमन देखील झाले. साध्या आणि सरळ स्वभावाचे डॉक्टर यतीन जाधव जनसामान्यांचा आधार. पाहूया एक खास मुलाखत. माझं चिपळूण, माझी ओळख, माझं चिपळूण या आपण कार्यक्रमामध्ये आज आपण ज्यांची खास मुलाखत घेतोय, ज्यांचे अनुभव ऐकतोय, ज्यांचं वाचन पाहणार आहोत, असे सुप्रसिद्ध डॉक्टर ज्यांनी वैद्यकीय क्षेत्रात अव्वल नंबर मिळवला आणि जनसेवा केली, असे डॉक्टर यतीन जाधव यांच्याशी आपण बातचीत करूया. नमस्कार सर. नमस्कार साहेब, काय सांगाल आपण आपला अनुभव जो आपल्या शालेय शिक्षणापासून, म्हणजेच मी तुम्हाला डायरेक्टच विचारतो की आमच्या माहितीप्रमाणे युनायटेड चिपळूण ते टोपीवाला मेडिकल कॉलेज, मुंबई युनिव्हर्सिटी, असा हा सर्व मोठा व्यापक अभ्यास केला आणि त्याहीपेक्षा अनेक डिग्री आपण पार केल्यात. आपण यावर आपल्या शिक्षणाचा आणि आपल्या लहानपणापासूनचा आत्ताचा अनुभव काय सांगाल? आपलं युनायटेड पासूनचा अनुभवाचा गोष्ट आहे, पण खरा अनुभव म्हणजे आम्ही जिल्हा परिषद शाळेपासून सुरुवात केली आणि खिंडीमध्येच जिथं आता माझं क्लिनिक आहे. नशिबाने लहानपण तिथेच गेलं आणि पुढे प्रॅक्टिस करण्याची संधी सुद्धा इथे मिळाली. अशी दुर्मिळ संधी फार कमी लोकांना मिळते आयुष्यामध्ये. तर जसं पावलो कोहेलो म्हणतो की तिथून तुझं किस्मत सुरू झाली, नशीब सुरू झालं, तिथे तुला नशीब पुन्हा गवसतं. तसंच माझ्या करिअरबाबत झालं आणि मला त्याचा मनस्वी आनंद आहे. तर जिल्हा परिषद शाळेपासून उत्तम शिक्षक लाभले. चिपळूणकर सर होते, दळवी सर होते, माझी आई स्वतः होती आणि रम्य बालपण होतं खऱ्या अर्थाने. सुदैवाने मी अभ्यासात बरा असल्यामुळे छडी लागे छमछम असं जरी त्यावेळेला लॉजिक असलं शिक्षकांचं, तरी आम्हाला ती विद्या अशीच घमघमत आली आणि त्यात खरंच या शिक्षकांचं फार कौतुक आहे. मला सांगायला आनंद वाटेल त्यावेळेला की आजी माझी अतिशय उत्तम घरीच वाचन घ्यायची. त्यामुळे मी जेव्हा त्यावेळेला शाळेत प्रवेश घ्यायला गेलो तेव्हा दळवी सर मुख्याध्यापक होते. ते म्हणाले, जाधवबाई तुमच्या मुलाचं जरा मी परीक्षा घेतो, कारण मी शाळेच्या असं मध्यंतरीच्या वेळेतच गेलो होतो. त्यावेळेला अगदी जून आणि अशी काही कटाक्षाने शाळा चालू व्हायची नाही. मला वाटतं बहुतेक ऑगस्ट सप्टेंबर काहीतरी झाला होता. ते म्हणाले की याचं काय आहे वाचन, बघू मग ठरवूया कुठल्या. तर मला त्यांनी सांगितलं दुसरीसाठी योग्य आहे मुलगा. त्यांनी मला 5व्या वर्षीच दुसरीत टाकलं आणि त्यामुळे पुढे जेव्हा मी रुपरेलला मेरिट रँक होल्डर म्हणून ॲडमिशन घ्यायला गेलो, त्यावेळेला सगळे महाराष्ट्रातले जे काही 110 लोक मेरिटमध्ये आले होते त्यातले 74 लोक रुपरेललाच ॲडमिशन घ्यायचं, असं तो ट्रेंड असायचा की तिथेच जायचं त्या काळात. अर्थात ती एक वेगळी कथा आहे, ती नंतर सांगेन. त्यावेळेला मी 11वी जेव्हा गेलो तेव्हा मी 14 वर्षांचा होतो आणि त्यामुळे अंडर एजसाठी मला खरं MBBSच्या ॲडमिशनला थांबावं लागलं काही काय. पण हे अर्थात उत्तम शिक्षकांमुळे शक्य झालं आणि सुदैवाने इथून मग नंतर परांजपे मोतीवाले शाळेमध्ये मी ॲडमिशन घेतली की ते आमच्या घराजवळच होती आणि तिथे सुद्धा गोकरू कदम असतील, लाड सर असतील, ते असे उत्तम शिक्षक तिकडे, उत्तम प्रतीचं इंग्रजी शिकायला मिळालं. बर्वे मॅडम होत्या आणि फार उत्तम शिक्षणानंतर मला जेव्हा आम्ही त्याला चिपळूण वाढत होता, वडिलांनी कावेतही भागात घर बांधलं अप्पानी आणि मग आम्ही युनायटेडला गेलो, कारण ती शाळा जवळ पडायची. आणि तसं मी सायकल सुद्धा फार चालवत नसल्यामुळे चालत कुठे जाता येता येईल ती शाळा घ्यायचो. मी रुपारेलची मग अशी गोष्ट सांगितली 11वीची. तर 12वीला मात्र मी DBJ कॉलेजलाच परत आलो चिपळूणला. बऱ्याच लोकांना आश्चर्य वाटलं की DBJला कसं आले परत, कारण हुशार मुलं गेली की गेली असं ते असायचं. पण मग अर्थात ह्या सगळ्या शाळांनी आणि कॉलेजेसनी मला भरभरून दिलेलं आहे. त्या वेळेला जी काही शक्यत होती ती मेरिट्स होती. म्हणजे शिष्यवृत्ती परीक्षा असतील त्यावेळेला आमच्या काही 4थी आणि 7वी असायची. नंतर 10वीला नॅशनल मेरिट, ओपन मेरिट अशा स्कॉलरशिप्स असायच्या. त्या सगळ्या त्या वेळेला मिळत गेल्या. 10वीला मराठीमध्ये अव्वल दर्जाचे मार्क मिळाले बोर्डामध्ये.
12वीला केमिस्ट्रीमध्ये 100पैकी 100 मिळाले. त्या काळात फार दुर्मिळ, आता तर काही 100 मिळायचे नाहीत. पण हे सगळं माझे पालक, माझे शिक्षक यांच्या सगळं मेहनत आहे. कारण शेवटी आपल्याला माहिती आहे कोकणामध्ये टॅलेंट बरंच आहे, पण याला पैलू पाडणारे लोक लागतात, योग्य त्या संधी त्यावेळेला याव्या लागतात. म्हणजे मला रुपारेलमधून मी जेव्हा 12वीला इथं आलो तेव्हा मला रुपारेलचे प्रधान, जे पुढे व्हाईस चान्सलर झाले, ते त्यावेळेला प्राध्यापक होते, ते मला म्हणाले, अरे येतील आमच्याकडे 96, 96, 97 असे ते एका मेरिटमध्ये मुलं लागतात. एखाद्या मुलाला 49 मिळाले तर एक्झामिनरचा हात कचरतो देताना. पण जेव्हा तू डीबीसीला किंवा कुठल्याही ग्रामीण भागात जाणार आहेस तर लोकांना 49 मिळणार आहेत आणि तुला 98 देताना एक्झामिनरचा हात कचरणार आहे. मी ते लक्षात ठेवलं. पण त्यात तो जस्टिस सगळीकडे मिळतो, शिक्षकांच्या मेहनतीला मिळतो, विद्यार्थ्यांच्या मेहनतीला, गुणांना मिळतो. हे मी आयुष्यभर अनुभवत आलोय. अर्थात आता हे नीट आणि जे काय चाललंय त्याविषयी मी बोलत नाही, पण आमच्या काहीतरी हा सीन सगळा चांगला होता आणि त्यामुळे मी अत्यंत ऋणी आहे चिपळूणच्या लोकांनी मला प्रोत्साहन दिलं आणि तिथल्या शिक्षकांचा. माझ्या जडणघडणीत फार मोठा वाटा आहे त्यांचा आणि पुढच्या प्रवासात सतत ते आशीर्वाद राहतील. नक्कीच सर. दुसरं एक मला असं विचारायचं की आपण कोकण संस्कृती असणारे लोटिसमा वाचनालय असेल किंवा लोटिसमा इतिहास संग्रहालय आपलं असेल, त्यानंतर विभा अरविंद ग्रंथालय असेल, अन्य आपण एक म्हटलं तर वैद्यकीय क्षेत्रामध्ये अपरांत हॉस्पिटल आहे, स्प्रिंग आहे, असे अनेक आपले जनसेवा करणारे ही मार्ग आहेत लोकांसाठी. तर आपण याविषयी काय सांगाल? या सर्व गोष्टींची आवड होती आणि विशेषतः काय झालं की माझ्या दोन्हीकडच्या आई आणि वडिलांकडचा जो एक सामाजिक वसा घेतल्याचा जो पिंड आहे, त्याच्यामुळे ते संस्कार येत असतील की ज्या समाजातचे आपण ऋणी असतो त्या समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे. तेच एक त्यातून उतरायचा मार्ग आहे, उतराई होण्याचा हे आहे. आपल्याला ज्या लोकांनी मदत केली, शिक्षकांनी केली, तसंच आपण पुढच्या पिढीला काय आपल्या परीने काय करता येईल ते आपण केलं पाहिजे, असं लहानपणापासून शिकवण होती आणि वाटतंच मनातून की केलं पाहिजे, करायला हवं. तर त्यातूनच हे काम उभं राहतं. म्हणजे आता आपलं चिपळूण असेल, ही जी सामाजिक संस्था आहे त्याचा अतिशय ॲक्टिव्ह अध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी मिळाली आणि अनेक सामाजिक प्लॅटफॉर्मवर अनेक विविध प्रसंगी इंडस्ट्रियल मध्ये पण ते आपण काम कन्सल्टंट असतात. म्हणून आहात. त्यानंतर आता सांज सोबत म्हणून जी संस्था आहे जी वृद्धांसाठी, निराधार वृद्धांसाठी काम करते, त्याचा अपर्णाताई बेलोसे आमच्या गेल्या, त्यानंतर त्या संस्थेच्या अध्यक्षपदी काम करण्याची संधी मिळाली. पराग वडके असतील, अभय अंतरकर असतील, जे केळकर सर असतील किंवा अशोकराव बुसकुटे असतील, करमरकर मॅडम आहेत, नेत्रा रणजित पाटील मॅडम आहेत, हे सर्व अतिशय जोमाने काम करत असतात. विश्वास काडिलकर आहेत आणि या संजयराव सुर्वे आहेत आणि या सर्वांबरोबर जोडीने काम करतात आणि आमचे असंख्य कार्यकर्ते आहेत त्याच्याबरोबर, जे अगदी घरपोच या जवळजवळ 100-125 वृद्धांना घरपोच शिधा दर महिन्याचं देत असतात आणि ते फार समाधानकारक काम होतं. तशीच एक टच म्हणून संस्था आहे जी टर्निंग अपॉर्च्युनिटीज फॉर अपलिफ्टमेंट अँड चाइल्ड एज्युकेशन अँड हेल्थ अशी ती संस्था आहे. त्याच्यातर्फे जवळजवळ 400 ते 450 मुलांना, विविध मुलांना दरवर्षी शैक्षणिक साहित्य विविध प्रकारचं त्यांच्या गरजेनुसार दिलं जातं. त्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी, पुढच्या शिक्षणासाठी काही ना काहीतरी हातभार लावला जातो आणि त्यासाठी सुद्धा असंख्य ज्ञात अज्ञात कार्यकर्ते काम करत असतात. लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर हे तर आपल्या सर्वांच्याच कोकणच्या जे साहित्य सेवा आहे, सांस्कृतिक ठेवा आहे एक प्रकारचा, आणि तो मोठा मानबिंदू आहे. तिथे प्रकाशराव देशपांडे, अरुण इंगवले, धनंजय चितळे आणि या सर्व प्रभूतींबरोबर मनापासून चांगलं काम उभं राहतं आणि आपल्याला माहिती आहे एका प्रकारे तो मानदंड आहे सामाजिक सांस्कृतिक आपल्या इथल्या इतिहासाचा, ठेव्याचा. ह्याच प्रकारे वैद्यकीय आमच्या ज्या संघटना आहेत विविध, त्याच्यामध्ये सुद्धा अतिशय उत्तम काम आता चाललेलं आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनचं सध्या डॉक्टर अब्बास जबले त्याचे प्रेसिडेंट आहेत. त्यांच्या आधी प्रेसिडेंट राहण्याची मला संधी मिळाली होती आणि त्याच्याद्वारेच इंडियन मेडिकल असोसिएशनमध्ये देखील
मी अत्यंत तरुण वयात मला डॉक्टर शारंग पाणी यांच्या मार्गदर्शनामुळे मला ऑक्युपेशनल हेल्थ कमिटी जेव्हा पहिली तयार झाली, इंडस्ट्री हेल्थ कमिटी म्हणू आपण त्याला, तर त्याचा पहिला प्रेसिडेंट व्हायचा मला मान मिळाला, बहुमान मिळाला. अतिशय तरुण वयात पिशीत होतो मी त्यावेळेला. त्यानंतर त्याच कमिटीचा मी पुढे कन्व्हेनर म्हणून पण काम केलं आणि ते जे काम त्या काळात केलं, आम्ही त्या काळात काही सिम्पोसियम्स घेतलं होतं की रोल ऑफ डॉक्टर्स इन इंडस्ट्रियल डिझास्टर मॅनेजमेंट. ते एखादं इंडस्ट्रियल डिझास्टर होतं तेव्हा डॉक्टर्सनी काय त्यांचा रोल पार पडला पाहिजे आणि आम्ही ते राज्यव्यापी हे घेतलं होतं, सेमिनार घेतलं होतं. जवळ 300-350 लोकांनी ते अटेंड केलं होतं आणि त्याची नोंद ह्या प्रकारची घेतली गेली. सुदैवाने एक डिझास्टर जो मॅनेजमेंट डिस्ट्रिक्टचा असतो त्या सेलमध्ये सुद्धा कलेक्टर साहेबांच्या अध्यक्षतेखाली काम करण्याची संधी मिळाली. बरीच वर्ष लोटे परशुराममध्ये जे LP मार्क असोसिएशन आहे इंडस्ट्रीजची, त्याच्यामध्ये सुद्धा लोकल क्रायसिस मॅनेजमेंट ग्रुप असतो, त्याचं एक ॲक्टिव्ह सदस्य आणि गव्हर्नमेंट इन्व्हायटी म्हणून पण काम करण्याची संधी मिळाली. आणि अनेक इंडस्ट्रीजमध्ये इंडस्ट्री हेल्थ कन्सल्टंट किंवा ऑक्युपेशनल हेल्थ फिजिशियन म्हणून काम करण्याची संधी मिळाली. या सगळ्याचं जो आता संचित मिळालं अनुभवाचं, त्याच्यामुळे आता रिसेंटली हे इंडस्ट्रियल डिझास्टर मॅनेजमेंटसाठी डिझास्टर मॅनेजमेंटचा IMAचा स्टेटचा प्रमुख म्हणून काम करण्याची संधी मिळते. आणि ही मोठी संधी आहे चिपळूणसारख्या लहानशा ठिकाणी जिथे इंडस्ट्री आहे पण तसं ब्रांच लहान आहे, तर या ब्रांचमध्ये उत्तम काम करण्याची आणि त्यायोगे चिपळूणचं नाव आपल्या राज्याच्या पटलावर पोहोचण्याची उत्तम संधी आहे आणि या संधीचा जास्तीत जास्त फायदा घ्यायचा मी प्रयत्न करेन. याच्या आधी सुद्धा चिपळूणला विविध अध्यक्षांच्या कारकिर्दीत, माझ्या कारकिर्दीत देखील IMAची बेस्ट ब्रांच म्हणून गौरवलं गेलंय. अनेक वैयक्तिक सन्मान सुद्धा या निमित्ताने चिपळूणला मिळाले आणि चिपळूण इंडियन मेडिकल असोसिएशन महाराष्ट्र स्टेटचं एक ॲक्टिव्ह ब्रांच म्हणून ओळखली जाते. त्याच्यामागे फार मोठा वारसा आहे आणि बऱ्याच डॉक्टरांचा वारसा आहे. डॉक्टर दिलीप पाटील असतील, डॉक्टर यशवंत देशमुख असतील, डॉक्टर सतीश देसाई असतील, यांनी अतिशय उत्तम काम केलं. डॉक्टर शारंग पाणी सर होते आणि त्या डॉक्टर विजय रेळकर होते. या सर्वांनी जे काम केलं त्याचा परिपाक म्हणून ह्या पोस्ट, हे मान आता चिपळूण चालू. नक्कीच सर. दुसरं असं मला त्यातच म्हणजे त्याला लागूनच की आपण तर डिझास्टर कमिटीचे चेअरमन तर झाला, तर आज तुम्हाला गेलंय कारण तुमचं त्यात तेवढं योगदान आहे, तुमचं काम आहे. पण यात विविध संस्थांमधील कोकणातल्या कोणत्या या ज्या सर्व विविध संस्था आहेत आपल्या, त्याच्यामध्ये आपल्याला लोक म्हणजे तुमची आवडत्या संस्था कोणत्या असतील ज्याचे तुम्हाला फार जास्त इंटरेस्ट आहे काम? नाही, आता काय झालंय, म्हणजे सुदैवाने माझ्या फील्डमध्ये मी त्वचा विकार तज्ज्ञ म्हणून चिपळूणकरांना जास्त ज्ञात आहे. तर माझ्या क्षेत्रामध्ये विविध देशांमधलं संशोधन अभ्यासण्याची, विविध ठिकाणी जाण्याची संधी मला प्रोफेशनल माझ्या कमिटमेंट्समधून म्हणा की ज्ञानातून बऱ्याच वेळा मिळाली. आणि असं आपण म्हणतो की खूप तरुण वयात खरं त्यावेळेला मिळाली. काही त्यातले प्रसिद्ध तज्ज्ञ, सुप्रसिद्ध तज्ज्ञ, अगदी इटलीमधून वगैरे असे सायंटिस्ट चिपळूणला सुद्धा मला बोलवण्याचं भाग्य मिळालं. ते लोक इथे येऊन इथे लेक्चर्स घेऊन गेलेत. आपल्या भारतातले, मुंबईतले, पुण्यातले असे नामवंत तज्ज्ञ या गोष्टी, या IMA असतील किंवा आमच्या ब्रांचच्या निमित्ताने असेल, इकडे बोलवण्याची संधी मिळाली. त्यांच्याबरोबर प्रत्यक्ष काम करण्याची संधी मिळाली. अनेक शोध निबंधांवर या निमित्ताने काम करता आलं. ज्या ज्या नवीन टेक्नॉलॉजी आल्या त्यांचा ट्रेनर म्हणून बऱ्याच ठिकाणी मला जाण्याचं भाग्य मिळालं किंवा त्या टेक्नॉलॉजींवर बोलण्यासाठी बऱ्याच कॉन्फरन्सेसमध्ये वक्ता म्हणून मला आमंत्रित पण करण्यात आलं. पण हे सगळं मनाला प्रोफेशनली सॅटिस्फॅक्शन जरी देत असलं तरी मला थोडंसं असं वाटतं की एक सामाजिक जो वारसा माझ्या फॅमिलीकडून मिळाला असेल किंवा चिपळूणचंच पिंड असेल म्हणून आपण इथे वाढल्याचा एक परिपाक असेल म्हणून असेल. कारण चिपळूणला फार मोठा सामाजिक सेवेचा वारसा आहे आणि इथे अनेक चांगले लोक इथून आलेले आहेत. तर त्याच्यामुळे ह्यातले काही ज्या संस्था आहेत, विशेषतः चिपळूण आता एकता विकास मंच असेल किंवा आपलं चिपळूणसारखी सर्वस्पर्शी संस्था असेल किंवा विशेषतः एज्युकेशनमध्ये काम करणे, आता रिसेंटली मी VSM बरोबर काम करतोय, विद्यादान संस्कृती मंडळ म्हणून. तर त्यांच्याबरोबर जे काम करायला मिळतं ते मनाला एक प्रकारचा आनंद देतंय. कारण या निमित्ताने पुढची पिढी तयार होते, समाजामधलं सलोखा वाढायला लागतोय आणि एक शहर म्हणून चिपळूणच्या वाढीला
हातभार लावता येतोय. त्यामुळे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावं म्हणजे माझ्या वडिलांची नेहमी इच्छा होती. मी जेव्हा त्वचा विकार तज्ज्ञ म्हणून बरं करायला लागलो, तर ते मला म्हणाले, "हां, तर ठीक आहे, डॉक्टर तर बरा झाला तू, पण आता काहीतरी समाजासाठी काय करता येईल या दृष्टीने विचार कर." आणि त्यांच्या मनात ते होतं. यातूनच ह्या गोष्टी उभ्या राहतात आणि त्यांचा आशीर्वाद सतत जाणवतो मला आई-वडिलांचा, नक्कीच, नक्कीच, गुरुजनांचा. नक्कीच सर. मला एक सांगा, की चिपळूणचा एक सुपुत्र आणि परदेशातला एक अनुभव काय शेअर कराल? हां, मला पहिली गोष्ट अशी जाणवली, ते म्हणजे शुद्ध पाणी असेल ना, तर ते काचेच्या ग्लासमधून गेलं का स्टीलच्या ग्लासमधून गेलं, फार फरक पडत नाही. माझ्या असं मुख्य गोष्ट काय लक्षात आली, की तुम्ही काय शिकलात, किती लहान भागात शिकलात, त्यापेक्षा तुम्ही नक्की कोणत्या प्रकारचं, कोणत्या दर्जाचं शिकलात, तुमची बुद्धिमत्ता मुळची काय आहे, तुमचे शिक्षक कसे होते, कोणत्या प्रकारचं ज्ञान तुम्हाला मिळालं आणि तुमची ज्ञानजिज्ञासा किती आहे, याच्यावर म्हणजे आता काय होतं, बऱ्याचशा देशांमध्ये मला जायला मिळालं, ज्या काळात हे लेझर सगळं येत होतं, मेडिकल लेझर टेक्नॉलॉजी एस्पेशली त्वचा रोग आणि सौंदर्यशास्त्रातली उदयास येत होती. आणि अशा फॉर्मेटिव्ह इयर्समध्ये बऱ्याच ठिकाणी जायला पाहिजे, म्हणजे युरोप असेल, अमेरिका असेल किंवा पूर्वेकडचे कोरिया, जपान असे देश असतील, चायना असेल त्या काळातला. आणि गल्फमध्ये सुद्धा दुबई डर्मॅटॉलॉजी, डर्मा एक्सपो जे असतात, त्या निमित्ताने माझं बऱ्याच वेळा जाणं व्हायचं. तिथे ॲक्टिव्हली पार्टिसिपेट केलं गेलं, काही पेपर्स वाचण्याची संधी मिळाली. पण या दरम्यान असं लक्षात आलं, की सगळीकडे ज्ञानाची भाषा एकच आहे आणि विद्वान सर्वत्र पूज्य ते म्हणतो आपण, ते खरं आहे. म्हणजे तिथे नाही भाषेची अडचण येत नाही. तुम्ही इटलीमध्ये असताना सुद्धा मला कधी भाषेची अडचण आली नाही आणि अशीच कोरिया किंवा चीन जिथे इंग्लिश फार अभावाने समजलं जातं, अशा ठिकाणी सुद्धा आली नाही. त्यामुळे मला असं लक्षात, ज्ञानभाषा सगळीकडे सारखी आहे आणि ज्ञानाची कदर सगळीकडे होते. आणि भारतामध्ये आपण राहून हेच शिकतो ना, कारण आपल्या एकाच भारतामध्ये तऱ्हेतऱ्हेचे देश आहेत. म्हणजे वरच्या पंजाबी माणसाला खालची केरळाची भाषा कळत नाही किंवा तमिळनाडूची भाषा कळत नाही, तरी सुद्धा आपण एक देश म्हणून अतिशय उत्तम व्यवहार करतो. आणि हा जो विषय आहे विविधतेतून एकता, ते आपण जगामध्ये गेल्यानंतर आपल्या लक्षात आलं, हे इंडिया त्याचंच मिनिएचर रूप आहे. भारतामध्ये आपण जे ऑब्झर्व करतो आणि आपण भारतामध्ये जे अनुभवतो आणि भारतामध्ये आपण मुंबईत म्हणतो ना, ॲडजस्ट करून बसा असं जे करतो, तसं आपण बाहेर सुद्धा आपण सहजपणे आपल्याला हे ट्रेनिंग असल्यामुळे, त्या प्रकारचं शिक्षण असल्यामुळे आपण सहज आपली छाप उठवू शकतो. म्हणजे म्हणूनच मी जेव्हा अमेरिकेमध्ये या मोठ्या मोठ्या कंपनीचे लोक, गुगल असेल, अमेझॉन असेल, ह्या ठिकाणी जेव्हा आपले लोक टॉपच्या किंवा सिटी बँक असेल, टॉपच्या पोस्टवर सुंदर पिचाई सारखे बघतो किंवा विक्रम सेठ सारखे, तेव्हा लक्षात येतं की अरे, आपले लोक खरंच बॉर्न लीडर्स आहेत आणि मेहनती आहेत, टॅलेंटेड आहेत. त्यामुळे भारतातल्या टॅलेंटची सगळीकडे कदर होताना दिसते. आपण हा ग्लोबल एक्सपिरियन्स एक वेगळ्या प्रकारचा आपल्याला कॉन्फिडन्स देऊन जातो आपल्याला आयुष्यामध्ये. आणि हा सगळ्या गोष्टी आपल्या पुढच्या पिढीपर्यंत हे सगळं पोचवायला हवं आणि त्यांना सक्षम करायला हवं. खऱ्या अर्थाने भारताला जर विश्वगुरू बनवायचं असेल तर ह्या सगळ्याची गरज आहे, हे जाणवतं आपल्याला. त्या मुलांना तो कॉन्फिडन्स मिळाला पाहिजे. नक्कीच, नक्कीच सर. आता आपण बघतो की सुसज्ज माणूस कसा घडला आणि घडतोय आणि असे अनेक घडतील तुमच्या या प्रतिक्रिया सगळ्या ऐकून किंवा तुमची खास मुलाखत ऐकून. आत्ताचं जे युग आहे हे अँड्रॉइड युग आहे. या अँड्रॉइड युगातून, या धावत्या युगातून आपल्याला विश्वात कसं वावरलं पाहिजे, एक येणाऱ्या पिढीसाठी आपण काय संदेश द्या? नाही, आपण अँड्रॉइड युग आहे, हे सगळ्या गोष्टी जरी खऱ्या असल्या आणि सोशल मीडिया जग फार प्रसिद्ध, फार फास्ट झालेलं आहे, धावपळीच्या जगात लोक आहेत, हे सगळं असलं तरी मूळ मूल्य बदललेली नाहीत, हे मात्र 100% खरं आहे. म्हणजे शेवटी ह्या व्हर्च्युअल जगात राहून आपल्याला मूळ जगाशी फारकत घेऊन चालणार नाही. ज्याचे पाय आत्ताच्या घडीला ग्राउंडेड आहेत. आता भारतामध्ये आणि अतिशय चांगली गोष्ट म्हणजे उत्तम कुटुंब व्यवस्था आहे, सक्षम आधार आहेत आणि ते कुठेही तुम्हाला ना तुमच्या वास्तविकतेपासून फार लांब जाऊ देत नाही. तर नुसतं मोबाईलच्या जगात अडकून उपयोग नाही. मोबाईलचा खूप चांगले उपयोग सुद्धा मला दिसतात, जसं AIचं आहे. AIचे प्रोज आणि कॉन्स लक्षात घेतलं तर ते आपण जसं वापरू तसा त्या पद्धतीने ते जाणार आहे.
आणि अर्थात त्याचं ज्ञान सगळ्यांनाच मिळवायला हवं, कारण आपल्याला स्पर्धेत राहायचं तर स्पर्धेच्या युगामध्ये हे सगळं ज्ञान मिळायला हवं. पण ॲट द सेम टाईम आपली पुस्तकं असतील. मला बरेच एक आता मी त्या विचारवंताचं नाव नाही घेत, पण त्यांना म्हणाले की हो तुम्ही एकदम मोजके वाचन का करता? ते म्हणाले की नाही, मी मोजकं वाचन करतो, मी तुकोबाची गाथा वाचतो, पु ल वाचतो. त्यांचं काही बर्ट्राल्ड रसेल त्यांचं एक आणखी विचारवंत होतं. तर हे मोजके लोकच मी वाचतो, कारण मी जर जास्त वाचलं तर त्यांचे विचार माझ्या मनाला पोल्यूट करतात, प्रदूषित करतात. तर मला नको आहे, मला फक्त जे पटतात तेवढेच लोक वाचायचे. त्या प्रकारे आपल्याला हे आत्ता जरी सोशल मीडियामध्ये एका प्रकारचं माहितीचं एक्सप्लोजन असेल, तरी आपल्याला कोणती माहिती गरजेची आहे आयुष्यामध्ये पुढे जाण्यासाठी, ती माहिती सारासार विवेक बुद्धी वापरून चूज करणं, ती सांभाळणं आणि ती आपल्या आयुष्यात अंगीकारून पुढे जाणं हे गरजेचं आहे. याच्यामध्ये आपलं स्थिरचित्त ठेवायला हवं. शेवटी आपण पुन्हा संत वाङ्मयाकडेच येऊ. हे जो आपण म्हणू, तुकारामाने सुद्धा सांगितलं होतं, तशाच प्रकारे जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचार वेच करीन, असं मी माझं सुद्धा हे ठेवलेलं आहे की आपल्याला हे मूळ विचारांशी फारकत न घेता आपल्याला पुढे जायला हवं आणि समाजासाठी जेवढं जमेल तेवढं करायला हवं. हे जोपर्यंत आपल्या मनात समाज भावना मुलांच्या मनात जागृत आहे तोपर्यंत मला वाटत नाही या मुलांचं आयुष्य कुठेही भरकटेल. ते त्या एका भावनेने आहेत. अर्थात त्याच्याबरोबर आत्ता त्यांना जी भेडसावणारी इव्हिल्स आहेत ते पण मला माहिती आहेत. सोशल मीडियाचा वाढता वापर माहिती आहे. ही हल्ली रील्स बनवणारी पिढी म्हणून कोणीतरी त्यांना कंडेम केलेलं मी ऐकलेलं आहे. पण ह्यात जेन्स ही काय गोष्टी घडवू शकतं हे सुद्धा मी पाहतो आणि त्यांची ऊर्जा सकारात्मक दृष्टीने कामाला कशी येईल, त्यांना पटणारं, त्यांना रुचणारं आणि त्यांना दिशा देणारं हे रोल आपल्याला पार पाडायचं आहे. आणि त्यातून निश्चित ती मुलं, म्हणजे खरं सांगायचं ते दोन्ही वेळेने त्यांच्याकडून घेण्यासारखं पण खूप आहे, आपल्याला देण्यासारखं खूप आहे. ह्यांचा जर समसमा संयोग झाला, यात जर एक बॅलन्स आला, तर ही पुढची पिढी अतिशय उत्तम निवडेल याबद्दल माझ्या मनात काही शंकाच नाही. कारण त्यांचं टॅलेंट अफलातून आहे आणि इव्होल्युशन प्रमाणे ते पुढे पुढे जातच राहणार आहेत. आपल्याला त्यांना फक्त योग्य ठिकाणी कुठे थांबावं आणि कुठे पुढे जावं हे थोडंसं मार्गदर्शन करण्याची गरज आहे. नक्कीच जाधव साहेब, डॉक्टर जाधव साहेब, आपण आता मराठी समाचार या न्यूज चॅनलसाठी माझं चिपळूण माझी ओळख यावर आपण काय सांगा? हा खरंच खूप मोठा उपक्रम आहे. मी आपला याच दृष्टीने फक्त म्हणतो, ज्या लोटिस्माचे अध्यक्ष म्हणून आमचा प्रकाश काका देशपांडे जे आहेत, ज्यांनी आपलं आयुष्य जवळजवळ लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर आणि कोकणातल्या साहित्य संस्कृती वाढीसाठी वेचलेलं आहे. त्यांनी जेव्हा कोकणामधले काय टॅलेंट आहे ह्याचं ते आता ते आपण जन्मानेच आपण म्हणू की एक प्रकारचे इतिहास संशोधक असल्यामुळे आणि जिज्ञासा वृत्ती कायम जागृत असल्यामुळे आतापर्यंत वयाच्या 80व्या वर्षापर्यंत देखील त्यांनी अशी असंख्य उदाहरणं शोधली की जी खरं कधी शालेय पुस्तकात पाठ्यपुस्तकात आलीच नाहीत. आणि हे प्रचंड टॅलेंट, तर असं कोणीतरी माणूस नसता, डॉक्युमेंटेड आहेत कुठे ना कुठेतरी, पण ते संकलित करण्याचं काम होतं. आणि मग लायब्ररीमध्ये आम्ही हा असा उपक्रम घेतला की आपण या सगळ्या थोर मंडळींचे एक पोर्ट्रेट गॅलरी तयार करू, त्यांचं चरित्र उलगडून सांगणारं एखादं पुस्तक तयार करू आणि एखादा ब्लॉग त्याच्यावर बनवत जाऊ. त्यामुळे नवीन पिढीपर्यंत हे लोक कोकणात जन्मले, हे आता खरं सांगायचं ना तर त्यांची चरित्र वाचली, ऐकली, तो विश्वासच बसत नाही. एवढे ध्येय वेडे आणि एवढे गुणवत्त असणारे लोक कोकणामध्ये निपजून गेले. म्हणजे आपण रत्नागिरी, रत्नांचा आगर वगैरे सगळं म्हणतो, नररत्नांची खाण वगैरे सगळं म्हणतो, पण ते प्रत्यक्ष समजताना आपल्याला ते विस्मयचकित व्हायला होतं की एवढं मोठं टॅलेंट कोकणामध्ये होतं. तुमचा हा जो उपक्रम आहे, आता माझ्यासारख्या सामान्य माणसापासून तुम्ही सुरुवात केले की ह्याला, आणि मला नक्की खात्री आहे की प्रत्येक तुमच्या एपिसोडला ह्याच्यापेक्षा विद्वान, ह्याच्यापेक्षा सुसंस्कृत, ह्याच्यापेक्षा टॅलेंटेड माणूस, गुणवत्तापूर्ण माणूस तुम्हाला मिळत जाईल. कोकणात गुणवत्तेची कमी नाही. कुठेतरी सुरुवातीला मम म्हणायला आम्ही आता आहोत तुमच्याबरोबर, पण
मला असं वाटतं की तुम्हाला 1000पेक्षा जास्त एपिसोड्स लागतील आणि तेवढ्या एपिसोड्स बनवण्याची ऊर्जा परमेश्वर आपल्याला देव. हा, आणि हेच तुम्हाला शुभेच्छा आहे माझ्यातर्फे. आणि खरंच आहे, जेवढं तुम्ही शोधत जाल तेवढे या क्षेत्रातले विविध लोक तुम्हाला मिळतील. पण फार मोठं काम तुम्ही करत आहात. या निमित्ताने काही प्रेरणादायी व्यक्तिमत्व तुम्ही नवीन पिढीपर्यंत, लोकांपर्यंत, समाजापर्यंत पोहोचवत आहात आणि ह्यातून प्रेरणा घेऊन एक उत्तम काम उभं राहील. तुमच्या या उपक्रमाला मनापासून शुभेच्छा. आणि या उपक्रमाची खरंच गरज होती आणि त्याबद्दलही तुम्हाला मनापासून धन्यवाद की तुम्ही हा उपक्रम सुरू केला आणि काहीतरी ऊर्जादायक, काहीतरी पॉझिटिव्ह, ज्या काळात सगळं निगेटिव्ह आहे असं लोकांपर्यंत पोहोचतंय, तरुण पिढीला वाटायला लागलंय. त्यातून विविध पार्टी सुद्धा आता ऑनलाईन तयार व्हायला लागल्यात की तो कुठेतरी उद्विग्नता बाहेर येण्यासाठी. तर त्या काळात तुम्ही हे पॉझिटिव्ह गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवून असं सुद्धा कोकणातील जन्मलेल्या माणसांमध्ये चांगल्या गोष्टी होऊ शकतात की ज्या तळमळीने करताय त्याबद्दल खरंच तुम्हाला मनोपूर्वक शुभेच्छा सर्वांकडूनच. धन्यवाद.